आपले आजचे मान्यवर रोहित दादांचा आपण सन्मान करूया। मायेची प्रेमाची उबदार शाल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना आपण सन्मानित करूया। जरा जोरदार टाळ्या रोहित दादासाठी। बघा महाराजांची प्रतिमा आपण पाहू शकता, ब्युटिफुल प्रतिमा आहे, ज्यांच्यामुळे आपण मराठी म्हणून जन्माला आलो, ज्यांच्यामुळे मराठी म्हणून आपण अस्तित्वात आहोत, त्या महाराजांची प्रतिमा देऊन आपण संपूर्ण दातिवली 40+ संघाच्या माध्यमातून त्यांचा भव्य असा सन्मान केला जातोय। सर्वांना विनंती करतो, जरा जोरदार टाळ्या द्या या व्यक्तीसाठी, जरा जोरदार टाळ्या द्या। सर्व खेळाडूंना विनंती आहे। विकास आपण या, विकास मध्ये आपण या, विकास दादा। मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित केले जाते। खूप खूप धन्यवाद रोहित दादा, तुम्ही या स्पर्धेला आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। रोहित दादांना देखील वेळ फार कमी, पण आलेत या कार्यक्रमाला, कारण त्यांनी सांगितले आम्हाला अजून एक कार्यक्रम आहे। खूप खूप धन्यवाद। तर आपण लगेच बक्षीस समारोहाच्या दिशेने जाऊया। करायचं आहे सुभाष नाईक यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया। दिलीप गायकर यांचा सन्मान केला जाणार आहे। माईची प्रेमाची उबदार शाल देऊन त्यांना सन्मानित केले जाणार आहे। तर अनिल पाटील या आपला देखील सन्मान केला जाणार आहे। अनिल पाटील आपण तर संदप सुभाष नाईक यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान करू आणि त्यानंतर आपण बक्षीस समारंभ लगेच सुरू करूया। तर अनिल पाटील संदप यांचा देखील सन्मान केला जातोय। तर अनिल पाटील यांचा सन्मान केला जाणार, काही सन्मान आहेत ते आम्ही सन्मान करणार आहोत। तर गुलाम म्हात्रे आगासन या दादा आपला देखील सन्मान केला जाणार आहे। गुलाम म्हात्रे आगासन यांचा देखील सन्मान केला जाणार, काही सन्मान आहेत ते बाकी आहेत ते आम्ही सन्मान करतोय। सुभाष नाईक यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचे ते। तर लक्ष्मण पाटील दादा या आपला देखील सन्मान आपण स्वीकारायचा आहे। सुभाष नाईक यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू। लक्ष्मण दादांचा सन्मान केला जाणार आहे। तिन्ही संघांना विनंती आहे, जर ही स्पर्धा आवडली असेल तर आयोजकांसाठी एकदा जरा जोरदार टाळ्या दे। खूप खूप धन्यवाद। तर मॉर्निंग ग्रुपचे सदानंद आपण या आपला देखील सन्मान केला जाणार आहे। सर्व सन्मान आपण सुभाष नाईकच्या शुभ हस्ते करू। सुभाष यांचा सन्मान केला जाणार आहे। गणेश आपण यायचंय, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करू सुभाष यांचा। गणेश या, गणेश देखील आहेत तिथे। मॅगी या आपला देखील सन्मान केला जाणार आहे। मॉर्निंग ग्रुपचे मॅगी, हल्ली लहान मुलांना मॅगी भरपूर आवडते। मॅगी यांचा देखील सन्मान केला जाणार आहे। मॅगी या आपला सन्मान स्वीकारायचा आपण। हे सर्व मॉर्निंग ग्रुपचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला मालिकावीरसाठी सायकल देखील प्राप्त झाली आहे। राणे या आपला देखील सन्मान केला जाणार आहे। राणेंच्या चेहऱ्यावरती प्रचंड आनंद, 200 रुपयाचं कॅश प्राइज देखील मिळाले। क्या बात आहे, वाटून टाकले त्यांनी। तर सुभाष नाईक यांच्या शुभ हस्ते राणेंचा आपण सन्मान करू आणि लगेच बक्षीस समारोहाकडे वाटचाल करू।
तर आमचे डीजे मास्टर या, आपला देखील सन्मान केला जाणार आहे. डीजे मास्टर या, कोणतरी एक प्रतिनिधी या, त्यांचा सन्मान करणं फार गरजेचं आहे. लवकर या, लवकर या. सुभाष नाईक यांच्या शुभ हस्ते गणेश दळवी यांनाही विनंती करू की आपणही सन्मान करायचे काही. गणेश दळवी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. चला डीजे मास्टर या, लाईव्ह टेलिकास्टवाले या, आपण SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून खूप क्लिअर क्वालिटी दिली, त्यांना धन्यवाद देऊ. भूषण या, कोणतरी एक प्रतिनिधी या. भूषण या, एक कोणतरी प्रतिनिधी या, चालेल. तर आमचे गुणलेखक आपण पाहिले तर भावेश पाटील यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. एक प्रथमतः आपण लाईव्ह टेलिकास्टवाल्यांचा सन्मान करू. भावेशचा देखील आपण सन्मान घेणार आहोत. तर लाईव्ह टेलिकास्ट SMD स्पोर्ट्स लाईव्हचे आपण त्यांचा प्रतिनिधीचा देखील सन्मान केला जाते. अंकित, तर मंडप डेकोरेशनवाले या. आपण तर आज ज्यांनी आम्हाला चांगली गुणलेखाची साथ दिली ते भावेश पाटील उंबारलेचे, त्यांचा देखील सन्मान केला जातो. टाळ्या होऊन जातात त्यांच्यासाठी देखील. खूप चांगलं गुणलेखन केलं जातं. कारण का आपण नेहमी म्हणतो ना सिद्धांत की गुणलेखक आमच्या पाठीचा कणा, आणि त्यांचा सन्मान केला जातोय व्यासपीठावरती. तर आमचे मंडपवाले या, मामा ज्ञानी मामा या, म्हणजे आमचे भाऊजी, त्यांचा देखील सन्मान केला जातोय. उत्तम अशी सजावट त्यांनी करून दिलेली आहे या स्पर्धेसाठी, त्यांचा सन्मान केला जातोय. माईची प्रेमाची उबदार शाल, या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. तर एक महत्त्वपूर्ण सन्मान बघा, सर्वांना विनंती आहे, सर्वांनी टाळ्या वाजवा त्या व्यक्तीसाठी ज्यांनी आम्हाला मंडप आपण तर पूर्णपणे मैदानासाठी देखरेख केली. पाणी असो, खाण्याची व्यवस्था असो, आणखीन काही व्यवस्था. रवींद्र डोणे या, त्यांचा सन्मान केला जातो. खास विशेष सन्मान केला जातोय रवींद्र डोणे. नाही, सर्वांना खेळाडूंना विनंती, जर जोरदार टाळ्या होती त्यांच्यासाठी. प्रचंड मेहनत राहिली त्यांची. 3 दिवस त्यांनी प्रचंड मेहनत केली. मैदानावर चुना असो, आपण तर आखणी असो, प्रत्येक वेळी त्यांनी सहकार्य केले. त्यांचा विशेष सन्मान केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जातंय. तर या स्पर्धेतील आपण प्रथमतः देऊया उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आपण तर एक चषक व शूज खेळाडू आहे. आपण तर आगासा संघाचा किशोर मुंडे, ज्याने तब्बल 3 झेल पकडलेत. किशोर तर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, 4 झेल पकडलेत त्यांनी. किशोर ठरतो या स्पर्धेतील आपण तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. शूज आहेत आणि आपण तर चषक देखील आहे. तर आपण पारितोषिक देऊया किशोर यांना. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, त्याने 4 झेल पकडलेत. दिलीप गायकर साहेबांना विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देऊया. विकास म्हणूया. तर किशोरचा आपण तर इथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याचा आपण गौरव करतोय. त्यांना शूज आणि ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करतोय आपण. वेल प्लेड किशोर, खूप चांगला खेळ केला, खूप चांगले झेल देखील पकडलेत. एक विशेष सन्मान राहिला होता तो आम्ही करतोय की ज्यांनी आम्हाला मैदान उपलब्ध करून दिले ते मैदानाचे मालक, माताडी गावचे आपण प्रसिद्ध आपण तर व्यक्तिमत्व भगवान दादा यांचा सन्मान केला जातोय. खास विशेष सन्मान आहे. जरा टाळून जाते या व्यक्तीसाठी. प्रमोद वडी आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. कारण का मैदानं हल्ली भरपूर कमी आहेत, पण हा मैदान आहे त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलाय, त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. गावदेवी ईश्वरी लेवनचे पुरस्कर्ते सोमनाथ भोईर देखील आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आज चॅम्पियनशिप पटकावली आहे. नाही, गुरुच्या चेहऱ्यावर देखील आनंद आहे, पण मदन देखील पाहिजे होता. कदाचित दुखापतग्रस्त असतील, आले नसतील. रवीने आम्हाला सांगितलं मग अशीच की आलेले ते ओके. तर या स्पर्धेतील आपण तर उत्कृष्ट गोलंदाज चषक व कूलर आहे, त्याने खूप चांगली कामगिरी केली. तब्बल आपल्या गोलंदाजीच्या बळावर 5 गडी बाद केले आणि तोच तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज खेळाडू आहे. संघ आहे आपण तर संदप खेळाडू आहे गिरीश पाटील. गिरीश पाटील नाही, गिरीश पाटील नसेल तर कोणतरी एक प्रतिनिधी या. गिरीश पाटील त्याने तब्बल या स्पर्धेत आपण 5 गडी बाद केलेत.
तर उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय गिरीश पाटील संदर्भ संघाचा. गिरीश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण पारितोषिक देऊ. तर अजून एक पारितोषिक आहे आपण तर उत्कृष्ट फलंदाज चषक व कूलर या स्पर्धेत तब्बल ज्याने 93 धावा केल्या आहेत. संघ आहे संदप खेळाडू आहे आपण तर मधुकर पाटील ज्याने या स्पर्धेत तब्बल आपण तर 93 धावा कुठल्या आहेत. ना मालिकावीरच्या रेसमध्ये तो देखील खेळाडू होता पण काही धावेंनी तो मागे पडलाय. अनिल पाटील संदप यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते खेळाडूला आपण तर उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी आणि कूलर द्यायचे. चषक व कूलर तर सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण यायचंय खाली व्यासपीठावरून आपल्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सर्व मान्यवरांना विनंती करतो भगवान दादा आपणच या विकास मध्ये आपण या स्पर्धेतील आपण तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. खूप चांगला खेळ केला पण थोडक्यात आपण तर त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान. संघ आहे आपण तर पाटील संदप 40+ संघ ठरतोय तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. कॅश प्राईज असणारे आपण त्यांच्यासाठी तब्बल 15,000 व चषक असणारे. रमेश देखील खुश आहेत बघा ट्रॉफी आली. तृतीय क्रमांक आपण तर 15,000 व भव्य असा चषक. सर्व मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ती ट्रॉफी त्यांना प्रदान करायचे. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय. या स्पर्धेत खूप चांगला खेळ केला पहिल्या दिवशी पण आजच्या दिवशी मात्र त्यांच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही. संघ आहे आगासन 40+ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय. गावदेवी आगासन 40+ संघ ठरतोय द्वितीय क्रमांकाचा मानकरी. कॅश प्राईज असताना त्यांच्यासाठी आपण बघितले तब्बल 25,000 व भव्य दिव्य असा चषक. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतो आणि चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन या स्पर्धेतील आपण तर आई गावदेवी ईश्वर 11 उंबारली 40+ संघ ठरतोय. या जनमान क्रिकेट संघ दातिवली नगरसेवक चषकाचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ उंबारली 40+ प्रथम क्रमांकाचा मानकरी. कॅश प्राईज असणारे 50,000 आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी नगरसेवक चषक. डीजे मास्टरला विनंती चॅम्पियन गीत देखील लावायचा. अजून एक पारितोषिक खास आकर्षक पारितोषिक आहे. खुल्ला आहे का डीजे मास्टर. तर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो आई गावदेवी ईश्वर 11 सोमनाथ भैर यांनी पुरस्कृत केला संघ चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. सोमनाथ भैर देखील आहेत. आणि या स्पर्धेतील अजून एक कॅश आपण तर पारितोषिक आहे ते म्हणजे सायकल मालिकावीरची सायकल. जय एक मिनिट थांबायचं जरा. या स्पर्धेतील आपण तर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरलाय तो गावदेवी ईश्वर 11 उंबारली 40+ संघ. तर एक अजून एक खास आकर्षण या स्पर्धेतील तो पारितोषिक आम्ही देणार आहोत. क्या बात आहे. चॅम्पियन संघासाठी बघितलं एक फटाका देखील वाजवण्यात आला. आणि या स्पर्धेत आपण तर चॅम्पियन ठरला तो गावदेवी
ईश्वर 11 उंबारली 40+ संघ चॅम्पियन ठरलाय, प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. तर स्पर्धेतील आपण माहिती अजून एक खास पारितोषिक द्यायचं राहिलंय. तब्बल आपण आता मालिकावीरचं पारितोषिक, एक चषक व सायकल. तब्बल या स्पर्धेमध्ये बॅटिंग करताना धावा केल्या 94, गोलंदाजी करताना त्याने 4 गडी बाद केले आहेत. खेळाडू आहे आपण तर संघ आहे, सायकल जाऊ दे, संघ आहे आपण तर उंबारली. खेळाडू आहे सचिन भोईर, त्याने 94 धावा केल्या, गोलंदाजी करताना 4 गडी बाद केले आहेत. तो सचिन ठरतो या स्पर्धेतील मालिकावीर. एक ब्युटिफुल ट्रॉफी आणि सायकल. बघा मागे होता पण शेवटच्या क्षणी काय बॅटिंग केली त्यांनी, जबरदस्त बॅटिंग. नक्कीच सचिनशी देखील आपण संपर्क साधूया. सचिन खूप खूप अभिनंदन सचिन तुमचं, प्रथमतः धन्यवाद. सचिन खूप चांगला खेळ केला. काय म्हणशील तुझ्या संपूर्ण संघाविषयी आणि तुझ्या कामगिरीविषयी? नक्कीच प्रथमतः श्रेय जो मॅन ऑफ द सिरीजचा आहे माझ्या संघालाच देईन. कारण संघ जेव्हा 11च्या 11 खेळाडू जेव्हा कामगिरी करतात तेव्हाच आपल्याला कुठेतरी इथपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. त्याच्यामुळे सगळा हा श्रेय जो आहे तो माझा एकट्याचा नसून माझ्या पूर्ण संघाची मेहनत आहे आणि त्याच्याचमुळे मी इथपर्यंत पोहोचलो. नाही सचिन, एका सामन्यात आपण आता सेमीफायनलच्या सामन्यात तू लवकर बाद झाला, पण त्यानंतर तुझ्या संघाच्या खेळाडूने तू आत्ताच कौतुक केले की रवी असतील, सीताराम असतील, यांच्या बॅटिंगबद्दल काय म्हणशील? नक्कीच तेच की जेव्हा प्रथम फलंदाजी करत असताना किंवा द्वितीय फलंदाजी करत असताना ओपनिंग बॅट्समन जेव्हा आऊट होतो आणि मागचे फलंदाज जे आहेत ते त्यांची कामगिरी बजावतात, तिथे कुठेतरी आपल्यालाही बॉलिंग टाकायला प्लस पॉईंट होतो. आणि काल पूर्ण आजच्या जेवढ्या मॅचेस झाल्या कालपासून आजपर्यंत, तर प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक प्लेअरने आपलं आपलं एफर्ट दिलं आणि त्याच्याचमुळे आम्ही मॅच जिंकत राहिलो. रवीनी चांगली बॅटिंग केली, सीतारामनी चांगली बॅटिंग केली, श्यामनी चांगली बॅटिंग केली, त्यानंतर गोलंदाजी योगेशनी चांगली केली, सीतारामनी चांगली केली. त्याच्यामुळे इथपर्यंत पोहोचलो आणि पुन्हा एकदा सांगेन की याचं सगळं श्रेय माझ्या पूर्ण संघालाच असेल. सचिन जाता एक प्रश्न, सचिन तू रेग्युलर संघ देखील बघितलं तर भरपूर क्रिकेट खेळलात, आताच 40+ खेळतोय. रेग्युलर आणि 40+ मध्ये काय मजा असते? कारण का रेग्युलर क्रिकेट तू भरपूर एन्जॉय केलं, पण आता 40+ क्रिकेट देखील तू एन्जॉय करतोय. काय म्हणशील 40+च्या क्रिकेटबद्दल? नक्कीच रेग्युलर क्रिकेट हे चांगलं आहे, पण 40+चं असं आहे की जो आयोजन असतो त्या आयोजनामध्ये एकदम शिस्तबद्ध असते. आणि प्रथमतः असं म्हणेन की प्रत्येक ठिकाणी 40+ क्रिकेट होतो तिकडे सगळ्यांना जेवणाची सोय असते. त्याच्यामुळे मी सर्वच आयोजकांचं धन्यवाद देईन आणि आपले अध्यक्ष अर्जुन भाई यांचंही धन्यवाद देईन, कारण त्यांनी जी प्रथा चालू केली आणि आज 40+चं क्रिकेट इतकं उंचावलं आहे की आम्हाला ते खेळताना असं वाटतं की आम्ही कुठेतरी एकदम चांगल्या ठिकाणी खेळतो. कारण प्रत्येक ठिकाणी आयोजन हे एकदम सुंदर असतं आणि लाईव्ह असतं. त्याच्यामुळे पूर्वीसारखं राहिलेलं नाही आणि याचं सगळं श्रेय आपण आपल्या अध्यक्षांना अर्जुन भाईंना देऊया. धन्यवाद. क्या बात आहे. तर सचिन, वेल प्लेड सचिन, अभिनंदन. एक सन्मान आपल्याकडे राहिला होता, ज्याने या स्पर्धेमध्ये 3 दिवस आपली कामगिरी चांगल्या पद्धतीनं बजावली आहे. 3 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकला ते बाळूदादा पाटील यांचा शुभ सन्मान आमचे समीरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तीन दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकला बाळूदादा पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. ही स्पर्धा जिंकली उंबारली संघानं. स्पर्धा इथेच संपली. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.